नमस्कार मित्रांनो, मी तुमचा संतोष मुळक ऑनलाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करतो। तर आज आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजना या शासकीय योजनेची ई-केवायसी आपण घर बसल्या आपल्या मोबाईलवरून कशी पूर्ण करू शकतो ते पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलवरील गूगल ब्राउझर ओपन करायचा आहे। सर्च बार मध्ये लाडकी बहीण योजना असं लिहून सर्च करायचं आहे। एक नंबरलाच वेबसाईट आलेली आहे ladkibahin.maharashtra.gov.in हे पहा, ही एक नंबरची वेबसाईट आहे। यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। मध्ये वरच्या साईडला 3 डॉट दिसत आहे, त्यावर क्लिक करायचं आहे आणि इथे डेस्कटॉप साइट हा ऑप्शन आहे पहा, हा तुम्हाला ऑन करायचा आहे। हा ऑप्शन ऑन केला तरच तुम्हाला ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येईल, लक्षात असू द्या। इथे बघा, एक नोटीस दाखवलेली आहे, त्यावर सांगितलेलं आहे की ज्यांना पती नाहीत, वडील नाहीत किंवा अद्याप ज्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांना आता ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे। इथे बघा, येथे क्लिक करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे लाभार्थी आधार क्रमांक असं विचारत आहे। लाभार्थी महिलेचा आधार क्रमांक तुम्हाला इथे एंटर करायचा आहे। खाली दिलेला कॅप्चा तुम्हाला इथे टाकायचा आहे। मी सहमत आहे हा ऑप्शन निवडून OTP पाठवा यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर महिलेच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबरवर 6 अंकी OTP जाणार आहे। तो OTP इथे टाकून घ्यायचा आहे तुम्हाला आणि सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। अनुक्रमांक 1 विवाहित व अविवाहित असं विचारत आहे। लाभार्थी महिला विवाहित असेल तर तुम्हाला विवाहित हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। जर महिला अविवाहित असेल तर तुम्हाला अविवाहित हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। मी इथे विवाहित महिलेची ई-केवायसी करत आहे, त्यामुळे विवाहित हा ऑप्शन सिलेक्ट करत आहे। त्यानंतर इथे अनुक्रमांक 2 पती हयात आहेत, पतीचे निधन झाले आहे आणि घटस्फोटित हे 3 प्रश्न विचारित आहे। तर यामध्ये महिलेचे पती हयात असतील तर हा ऑप्शन निवडायचा आहे। जर महिलेच्या पतीचे निधन झाले असतील तर हा 2 नंबरचा तिचे निधन झाले आहे हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। जर महिला घटस्फोटित आहे तर घटस्फोटित हा ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे। मी पती हयात आहे हा ऑप्शन निवडत आहे। त्यानंतर इथे पहा, पतीचा आधार क्रमांक विचारत आहे। महिलेच्या पतीचा आधार क्रमांक तुम्हाला इथे टाकायचा आहे। इथे आधार क्रमांक टाकला आहे मी, खाली कॅप्चा टाकायचा आहे तुम्हाला। मी सहमत आहे हा ऑप्शन निवडायचा आहे आणि OTP पाठवा यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईलवर OTP जाणार आहे, तो OTP इथे टाकायचा आहे तुम्हाला। OTP टाकून सबमिट या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे पतीचे नाव आलेले आहे, इथे खाली तुम्हाला जात प्रवर्ग निवडायचा आहे। SC ST OBC किंवा ओपन, जी कोणती तुमची जात असेल ती तुम्हाला इथे निवडायची आहे। माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही। या दोन्ही ऑप्शनवर तुम्हाला नाही असं सिलेक्ट करायचं आहे। लक्षात असू द्या, दोन्हीकडे तुम्हाला नाही हेच सिलेक्ट करायचं आहे, तरच तुमची KYC पूर्ण होईल आणि तुम्हाला 1500 रुपयाचा हप्ता नियमित सुरू राहील। दोन्ही जागेवर तुम्हाला नाही ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। जर तुम्ही इथे आहे असं जर सिलेक्ट केलं तर तुमचे 1500 रुपये बंद होऊ शकतात। तर तुम्हाला दोन्ही जागेवर नाही हे सिलेक्ट करायचं आहे, बॉक्सवर क्लिक करायचं आहे, सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। पहा, सक्सेस, तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे पॉपअप दाखवणार आहे तुम्हाला। माझी इथे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजना ई-केवायसी प्रक्रिया मोबाईलवरून कशी पूर्ण करायची याची संपूर्ण माहिती घेतली आहे। तर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा। अशाच सरकारी योजना आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी
चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती गरजू महिलांपर्यंत नक्की शेअर करा. ई-केवायसी करताना काही अडचण आल्यास कॉमेंटमध्ये जरूर कळवा. आम्ही नक्की मदत करू. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.